चांगले शब्द सांगितले, परंतु माझा जो संपर्क आला तो थोडा वेगळा आहे. सगळ्यांना माहिती आहे, भूमिसेनेची चळवळ सुरू असताना आपल्या बाजूचा शेजारचं गाव आहे शिगाव, जिथे महालक्ष्मीची जत्रा भरायची हनुमान जयंतीला. पण दोन गावामध्ये खूप मोठा कॉन्फ्लिक्ट होता आणि माझं ते मामाचं गाव होतं आणि म्हणून मला मनात राग वाटला की हे कोण भूमिसेनेवाले जत्रा भरू देत नाही. आणि मला ते सतत वाटायचं की हे काय भांडण चाललेलं आहे. मी लहान होतो, तर तेव्हा भूमिसेनेबद्दल मी थोडं ऐकलं होतं आणि मी आज ह्या खंत मनात व्यक्त करतो की मला काकांचा संपर्क खूप लेट मिळाला. आणि हे होत असताना पेशाने डॉक्टरकी शिकायला गेलो, त्याच्यानंतर गावाकडे आलो. नंतर 2008-9ला मी प्रॅक्टिस सुरू केली ती येऊन, आणि प्रत्यक्ष पाहण्याचा किंवा भेटण्याचा जो योग काकांसोबत आला तो 2009 साली. आणि तेव्हा असंच आमच्या मनात खूप जोश होता. सुरुवातीला आम्ही आदिवासी युवा शक्ती म्हणून आम्ही आदिवासी युवक आलो एकत्र आणि आम्ही काहीतरी समाजासाठी काम करू, एक आमची प्रेरणा डोक्यामध्ये घेऊन आणि आम्ही मिटिंग ठेवली होती. आणि त्या मिटिंगमध्ये वांगावला काका येणार आमच्या मिटिंगमध्ये. तर माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना होती की काका म्हणजे कोण. खूप मोठा लवाजमा असेल, भरपूर सारे कार्यकर्ते, मोठ्या सिक्युरिटीमध्ये काका इथे मिटिंगला येईल. पण मी बघितलं एक साधारण माणूस ज्याच्या खाकेला एक साधी सबनम लटकवलेली आणि 2 कार्यकर्त्यांसोबत आले. आणि त्या आम्हाला मार्गदर्शन करताना त्यांनी जे काही शब्द सांगितले, तसं माझं चिकित्सक बुद्धी म्हणजे काकांनी जे सांगितले ते खरोखर बोलतात की नाही हे मी तपासून बघण्याचा प्रयत्न केला. ते आमच्या मीटिंगमध्ये आले, आम्ही सगळे युवक होतो की बाबा आम्ही पण समाजासाठी काहीतरी करणार आणि हे कोण लोक एवढ्या वर्षापासून करतायत. तर जे काकांनी जे पण सांगितलं त्या भाषणामध्ये जे जे शब्द सांगितले ते माझ्या मनावर तेवढे बिंबित झाले आणि मी ते तपासून बघत होतो. सिद्धू कान्हू चांद भैरवचा लढा असेल, हमारे गाव में हमारा राज आहे, हे खरोखर आहे का ह्या गोष्टी, त्या मी तपासल्या. आणि त्या मीटिंगमध्ये, कारण डॉक्टर आहे मी, नवीन वानगावला प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि तिथे भानगडीचा विषय चालू होता, एका जमिनीचा विषय होता आणि एक चोरीचं केस आमच्या कार्यकर्त्यावरती एका लावली होती. तर नव्याने चालेल. आणि मी तर कधी म्हणजे मी वानगावला वाढलो पण मी कधी जिंदगीत वानगाव पोलीस स्टेशनची पायरी पण चढली नव्हती. आणि तिथे काकाने जे 2 स्टेटमेंट केल्या त्यामुळे माझ्या लाईफमध्ये परिवर्तन आलं. तर ती जी महिला होती ती सातत्याने रडून सांगत होती, काका नागना एकसारखं मला चोरीच्या केसमध्ये ने, ते पोराला कुठं तसा झाला तसा झाला. तर काकाने एक शब्द वापरला की मी लढणाऱ्यांसाठी लढतो, मी रडणाऱ्यांसाठी लढत नाही. ही शब्द त्याने वापरला. दुसरा शब्द यूज केला की कोणीतरी शिकलेला कार्यकर्ता असावा पण नेबळट नको. त्यांनी अल्टिमेटली एक टोमणा मारला की एवढे शिकलेले आहेत पोलीस स्टेशनला जातील का, कारण पोलीस स्टेशनची पायरी चढायची म्हणजे खूप जिगर लागतं की बाबा उगीच कशाला हे आपल्यामध्ये लचाण लावून घ्यायच्या बाकीच्या गोष्टी. आणि त्या 2 वाक्यामुळे की आपण शिकलोय पण खरोखर आपण समाजाच्या कामाचे आहोत का, हे डिग्री काय कामाची आहे किंवा हे बाकीचं आपल्यासाठी काय कामाचं आहे. आणि त्या 2 वाक्यामुळे माझ्या लाईफमध्ये खूप परिवर्तन आले आणि आजही ती मी गोष्ट मनापासून मानतो. आणि मी आज इथे उभा आहे ज्या सामाजिक कार्यामध्ये, भले मी डॉक्टरकीचं शिक्षण केलं पण मी जे पण ज्या पण गोष्टी मला मिळाल्या त्या मी काकांकडून शिकलेलो आहे. आज मला जरी आदिवासी समन्वय मंच भारत राष्ट्रीय जरी पद मिळालं, हे पण काकांच्या मुळे जे काही संपर्क मिळाले त्याच्यामुळे मी आज इथे उभा आहे. काका सतत भाषणामध्ये सांगतात, सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत. तिकडे आता बीडी शर्मांचा उल्लेख केला की बस्तर आहे, तिकडे असं जंगल आहे, हे तिथे जायला पाहिजे. काका नेहमी सांगत आसामला आम्ही गेलो, नागालँडला गेलो, 3 सुट्ट्या आहेत. आणि हे खरोखरच आहे का, हे जेव्हा मी अनुभवलं, गडचिरोलीचा भामरागड असेल, जिथे जिथे काकाचे संपर्क होते आम्ही तिथे जाऊन आलो, त्यांच्या ओळखी सांगून आलो की नाही हा काकाला हिरामन वरखडे नावाचा एक व्यक्ती, त्यावेळेस जनता दलाचं मुवमेंट होतं त्यावेळेस ते आमदार झालेले होते आणि त्यांनीच सांगितलं की आज तुम्ही सांगितलं, काकांनी सांगितलं होतं की तुम्ही गावाकडे चला आणि मी गावाकडे आलो. आज ते ग्रामसभेचं जे मुवमेंट चालू आहे, आज आपण मेंढेलंगाचं जे उदाहरण बघतो, त्या हिरामन वरखडेने सांगितलं की ही प्रेरणा मी तुमच्याकडून घेतली काका. त्यावेळेस आम्ही सांगितलं बेअरफूट इंजिनिअरिंग म्हणून त्यांनी तिथे कन्सेप्ट सांगितले की बांबू आपण सळ्या ज्या वापरतो त्याच्याऐवजी त्यांनी तिथे बांबूचा वापर केला. हे सांगतो आम्ही तुमच्याकडून सगळ्या गोष्टी शिकलो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तपासून बघितलं की खरोखरच हे आहे का. आणि म्हणून काकांचं जे योगदान आहे खूप अनुभवलेलं. आम्ही सोबत रात्रभर गप्पा मारायचो, सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारखं. मी सांगतो की हे विद्यापीठ आहे, जे जेवढं आपण त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमी. हर एक त्यांच्या कृतीतून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असायच्या. की एकदा अनुभव आहे की डहाणूला होतो तेव्हा एकाने समोरून फोन केला, काका तुम्ही येणार का नाही. काकाने सांगितलं पाऊस पडला तरी काय नाही, होडी घेऊन तरी आम्ही तुमच्याकडे पोहोचणार, आम्ही येणार. ह्या भाषेमध्ये त्या कार्यकर्त्याला आश्वस्त केलं की म्हणजे काकांचा कॉन्फिडन्स एवढा होता की नाही आम्ही करणार ती गोष्ट.
आणि मी बघितलेलं आहे, कधी काका कधीच हे सांगायचं नाही की बाबा मला वाहन पाहिजे. तो आपली झोळी लटकवले की एकदाच चालत चालत निघणार, मग मनोरला जाणार किंवा कुठे पण. त्यांना कधी नागझरीला जाणार, ते कधीच कोणाची वाट बघायची नाही की नाही माझं काम ठरलं, मी त्याला शब्द दिलाय, मला जाणं आहे. ह्या जे काय एखाद्या माणसाला शब्द दिला तो पूर्ण करायचं, हे काकांची खासियत होती. मग मी हे पण अनुभवलंय, तर राईट आहे रॉंग आहे त्याचा कधीच विचार करायचा नाही. मी सांगितलं ना मग मी जाणार आहे, ही गोष्ट काकांची खासियत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि काय अनुभवलंय त्या माणसांकडून की तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल तर काकांची जी स्वप्न आहे त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये नेहमी कोणतं ना कोणतं पुस्तक असायचं. काकांना कधी पण मोकळा वेळ असेल ना की ते पुस्तक कुठलंही असेल ते वाचन एवढं असं की हर एक गोष्ट जी नवीन तरुणांना माहीत नसेल ती गोष्ट त्यांच्याकडे अपडेट असायची की हे आता देशामध्ये चाललेलं आहे, ह्या गोष्टी आहेत, हे कसं काय. म्हणजे अभ्यास वृत्ती खूप महत्त्वाची आहे आणि ते काकांकडून आपल्याला शिकलं पाहिजे की त्यांनी जे काय इथे आपल्यासमोर उभं केलं, आंदोलन उभं केलं, की जे सांगायचं गोष्ट काय खूप सारं बोलण्यासारखं आहे की त्यांनी स्वतःसाठी नाही काही केलं, पण ह्या ज्या काही गोष्टी उभारलेल्या आहेत त्या आपण सांगण्यासारख्या आहेत की त्यांचा जो लढा आहे तो अपूर्ण आहे आणि तो लढा जो आपण पुढे घेऊन जाणं ही खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी आदरांजली असणार आहे. त्यांनी जो विजन ठेवला सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालण्याचं, आणि म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. आणि या मी तुम्हाला इथे हा जो काही प्रसंग आहे ह्याच्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की लोकांच्या मनामध्ये गोड गैरसमज आहे की आदिवासी एकता परिषद फक्त आदिवासींसाठी काम करणार, असं नाही आहे. आदिवासी एकता परिषदचं लिखित स्वरूपामध्ये डॉक्युमेंट आहे, घोषणापत्र आहे की त्याच्यामध्ये उदाहरणासहित दिलं की जेव्हा आकाशातून पाणी पडतो तेव्हा तो फक्त आदिवासीच्या घरावर पडत नाही. ऑक्सिजनची गरज लागते ती फक्त आदिवासीला लागत नाही. तर हे जे पर्यावरणाची लढाई आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाजाने एकत्र आलं पाहिजे तर तो लढा सक्सेस होणार आहे. ते लिखितमध्ये काका आहेत, राजू काका आहेत, अशोकभाई, ह्या सगळ्या लोकांनी मिळून ठरवलेली एक रणनीती आहे की आम्हाला ह्या इथे कसं जगायचंय, सगळ्या मिळून आपल्याला कसं जगायचंय. आणि म्हणून गांधीवादाची गोष्ट केली, त्याच्यामध्ये आंबेडकरवादाची गोष्ट केलेली आहे, मार्क्सवादाची गोष्ट केली आहे. ह्या सगळ्या फुलफिल झाल्यानंतर आम्हाला एक पहिली गोष्ट तयार केली की मानव मुक्ती आणि प्रकृती मुक्ती, माणूस मुक्त झाला पाहिजे. म्हणजे जे आपल्यामध्ये भेद आहेत ते मिटले पाहिजेत आणि ज्या प्रकृतीवरती जे काय दोहन होत आहे ते संपलं पाहिजे. ह्याच्यासाठी एक आदिवासी एकता परिषदेची स्थापना झाली. आणि मग लोकांच्या डोक्यामध्ये गैरसमज आहे की एक आदिवासी एकता परिषद फक्त आदिवासींसाठी काम करणारी संघटना आहे, अशातला तो भाग नाही. हे खूप मोठा विचार काकांच्या माध्यमातून आणि सगळ्या जुन्या मंडळीच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेलं आहे की पर्यावरण वाचले तर फक्त आदिवासीच वाचणार नाही तर सगळा समाज इथे वाचणार आहे. आणि एक मोठा विचार हा काकांच्या माध्यमातून कारण हे साक्षीदार 1993ला जे इथे नागझरीला जे संमेलन झालं पुऱ्या देशातल्या लोकांनी बसून ते ड्राफ्ट बनवलेलं आहे की आमची पुढची लढाई काय असणार आहे. हे जल जंगल जमीन वाचलं तर पुढचा मानव समूह वाचणार आहे, फक्त आदिवासी वाचणार अशी घोषणा केली नाही. तर मानव मुक्ती हे वर्ड त्याच्यामध्ये यूज केले आहे, सगळ्या मानवाचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि म्हणून हे जे भूमिसेनेचा लढ्यानंतर जे एकता परिषदची घटना बनवली गेली त्याच्यामध्ये सर्व समाजाचा समावेश विचार केलेला आहे. आणि खूप पुढचं विजन ह्या काकाने ठेवलं होतं. बऱ्याच गोष्टी काकांसोबत अनुभवाला मिळाल्या. दिल्लीचं तालकोटरा मैदान असेल जिथे IICTPIची मीटिंग झाली, देशभरातले सगळे लोक तिथे आले होते, त्या माध्यमातून बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्या. ह्या सगळ्या आम्ही आज जो उभा आहे तो काकांमुळे आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये ही सगळी काकाची देण आहे. आणि म्हणून सांगतो की काका एक साध्या शब्दासाठी एक विद्यापीठ होतं, शिकण्यासारखं भरपूर, त्यांच्याकडे भरपूर गोष्टी अनुभवण्यासारख्या होत्या आणि ते आपण कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने घेतल्या आणि समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. अधिकचं काही बोलत नाही आणि काकांसोबत मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द इथे संपतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद.